कर्क राशीच्या लोकांना जुलै महिना महत्त्वपूर्ण बदल, आत्मविश्वासामध्ये वाढ आणि करिअरमध्ये प्रगती आणि आर्थिक स्थैर्य घेऊन येणारा ठरू शकतो. चंद्र हा तुमचा स्वामी ग्रह असल्यामुळे या महिन्यामध्ये भावनिक निर्णयापेक्षा व्यावहारिक दृष्टिकोन ठेवणे अधिक तुम्हाला फायदेशीर ठरणार आहे. गुरुग्रहाचा प्रभाव ह्या महिन्यामध्ये करिअर आणि सामाजिक प्रतिष्ठेत वाढ करणारा ठरू शकतो. शनीचा प्रभाव ह्या महिन्यामध्ये भाग्य आणि कर्मक्षेत्रामध्ये संयम आणि सातत्य ह्याची परीक्षा घेऊन येणारा असणार आहे. सूर्याचा प्रभाव ह्या महिन्यामध्ये तुमच्या व्यक्तिमत्वात तेज आणि आत्मविश्वास वाढवणारा असणार आहे. बुधामुळे आर्थिक व्यवहार आणि संवाद कौशल्य सुधारणार आहे. मंगळामुळे ह्या महिन्यामध्ये कामाचा तणाव वाढू शकतो आणि तुमच्या रागावर नियंत्रण ठेवणं तुम्हाला ह्या महिन्यामध्ये आवश्यक असणार आहे. जुलै महिना नोकरी करणाऱ्यांसाठी सकारात्मक राहू शकतो. वरिष्ठ अधिकारी तुमच्या कामाची दखल ह्या काळामध्ये घेणार आहेत. नवीन जबाबदाऱ्या ह्या महिन्यामध्ये तुम्हाला मिळू शकतात. पदोन्नती किंवा वेतनवाढ ह्याची चर्चा ह्या काळामध्ये होऊ शकते. सरकारी क्षेत्रातील व्यक्तींना विशेष लाभ मिळण्याची ह्या महिन्यामध्ये शक्यता आहे. व्यावसायिकांसाठी हा महिना विस्ताराचा राहू शकतो, ग्रोथ होऊ शकते. नवीन तुमचे क्लायंट्स, नवीन तुमचे कॉन्टॅक्ट्स, नवीन तुमचे ॲग्रीमेंट्स मिळण्याचे योग ह्या महिन्यामध्ये मला दिसत आहे. भागीदारी व्यवसायांमध्ये ह्या काळामध्ये तुम्हाला ट्रान्सपरन्सी ठेवणं फार गरजेचे असणार आहे. रिअल इस्टेट, शिक्षण आणि सेवा क्षेत्र या काळामध्ये चांगले परिणाम तुम्हाला देऊ शकतात. आर्थिकदृष्ट्या हा महिना उत्तम राहणार आहे. उत्पन्न वाढण्याचे संकेत ह्या महिन्यामध्ये दिसत आहेत. पूर्वी अडकलेले पैसे तुम्हाला आता ह्या वेळेमध्ये परत मिळू शकतात. पण घर, वाहन आणि कुटुंबाशी संबंधित खर्च ह्या महिन्यामध्ये नक्कीच वाढताना दिसत आहे. गुंतवणूक कुठलीही करण्यापूर्वी योग्य सल्ला घेऊन तुम्ही ती गुंतवणूक केली पाहिजे. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळकी ह्या वेळेला वाढणार आहे. जोडीदारासोबतचे संबंध अधिक मजबूत होताना सुद्धा दिसत आहेत. अविवाहित व्यक्तींना विवाहासाठी या काळामध्ये प्रपोजल्स येऊ शकतात. विवाहितांना छोट्या गोष्टींवरनं वाद टाळणे फार गरजेचे आहे. घरातील वातावरण आनंदी राहील. कुटुंबातील सदस्यांचे सहकार्य ह्या वेळेमध्ये मिळणार आहे. एखादे शुभ कार्यक्रम किंवा एखादे धार्मिक कार्य तुम्ही ह्या काळामध्ये पार पाडू शकता. आईच्या आरोग्याकडे तुम्हाला ह्या काळामध्ये किंवा ह्या महिन्यामध्ये विशेष लक्ष देणं गरजेचं आहे. आरोग्य तुमचं ह्या काळामध्ये उत्तम राहताना दिसतंय. तरी पण पोटाचे विकार, पचनाची समस्या आणि तणाव आणि झोपेची कमतरता ह्या काळामध्ये जाणवू शकते. त्यामुळे पुरेसे पाणी पिणं आणि संतुलित आहार घेणं फार महत्त्वाचं असणार आहे. विद्यार्थ्यांसाठी शिक्षण क्षेत्रामध्ये प्रगतीची चिन्हे दिसत आहेत. स्पर्धा परीक्षा आणि उच्च शिक्षणासाठी प्रयत्न करणाऱ्या विद्यार्थ्यांना या वेळेमध्ये यश मिळू शकते. एकाग्रता वाढवण्यासाठी नियमित अभ्यास तुम्हाला महत्त्वाचा आहे. तर जुलै महिन्यामध्ये कर्क राशीच्या लोकांना पांढरा आणि चंद्री कलर हा जास्तीत जास्त वापरायचा आहे. शुभ अंक तुमच्यासाठी 2 आणि 7 असणार आहे आणि शुभ दिवस तुमच्यासाठी सोमवार आणि गुरुवार असणार आहे. उपाय म्हणून तुम्हाला दर सोमवारी शिवांना जल अर्पण करायचं आहे. ओम सोम सोमाय नमः ह्या मंत्राचा जाप तुम्हाला रात्रीच्या वेळेला करायचा आहे. तांदूळ आणि दुधाचं दान तुम्हाला रात्रीच्या वेळेला करायचं आहे.